आज आपण एका खूप जुन्या बोधकथेबद्दल बोलणार आहोत, मित्ताविंद जातक. या गोष्टीत आपल्या इच्छांबद्दल, आपल्या हव्यासांबद्दल एक खूप मोठा आणि महत्त्वाचा इशारा दडलेला आहे, जो आजही तितकाच खरा आहे. चला तर मग या गोष्टीतून आपण आपल्या इच्छांच्या चक्रव्यूहात शिरूया आणि बघूया की त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडतो का. या संपूर्ण कथेच्या मुळाशी खरं तर एकच प्रश्न आहे. किती म्हणजे खूप जास्त. आपल्याला किती मिळाल्यावर समाधान मिळतं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण मित्ताविंदक नावाच्या एका माणसाच्या प्रवासातून शोधणार आहोत. आणि हे उत्तर खरं सांगायचं तर जितकं धक्कादायक आहे तितकंच आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. तर कथेचा नायक आहे मित्ताविंदक. आता या माणसामध्ये एकच मोठी खोट होती. तो प्रचंड लोभी होता. आणि त्याचा हाच लोभ, हाच हव्यास त्याला एका अशा प्रवासावर घेऊन जातो जिथे त्याला स्वतःच्या चुकांची आणि मर्यादांची एक भयानक जाणीव होणार आहे. म्हणजे बघा, त्याच्या याच अतृप्त इच्छेमुळे तो एका प्रवासाला निघतो. त्याच्या डोक्यात एकच स्वप्न आहे की एका भव्य शहरात पोहोचायचं जिथे अमाप संपत्ती, अमाप बक्षिसं त्याची वाट बघत आहेत. पण त्याला बिचाऱ्याला पुसटशी ही कल्पना नव्हती की त्याचा हा प्रवास त्याला नेमका कुठे घेऊन जाणार आहे. आणि मग मित्ताविंदकचा प्रवास अखेर संपतो. त्याला वाटतं की तो त्याच्या स्वप्नातल्या शहरात पोहोचला आहे. पण तिथे त्याला जे दिसणार होतं ते त्याच्या कल्पनेच्या खूप खूप पलीकडचं होतं. तो एका अशा सत्याला सामोरा जाणार होता जे त्याचं आयुष्य कायमसाठी बदलून टाकणार होतं. आणि इथेच खरी गंमत आहे, किंवा म्हणा एक मोठा धक्का आहे. ज्या शहराच्या शोधात तो इतका लांब आला होता ते काही संपत्तीचं शहर नव्हतं. ते होतं उत्सदा नरक, यातना आणि शिक्षेचं ठिकाण. म्हणजे बघा, त्याचा लोभ त्याला बक्षिसापर्यंत नाही तर थेट शिक्षेपर्यंत घेऊन आला होता. आणि तिथे पोचल्या पोचल्या त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळतं. एक अतिशय क्रूर शिक्षा. त्याच्या डोक्यावर एक धारदार चाक बसवलं जातं जे सतत गरगर फिरत राहतं. खरं तर हे चाक म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, तर त्याच्याच कधीही न संपणाऱ्या इच्छांचं प्रतीक होतं, जे आता त्याला अखंड यातना देणार होतं. पण मग या सगळ्या अंधारात आणि दुःखात आशेचा एक किरण दिसतो. तिथे एका ज्ञानी, दैवी व्यक्तीचं आगमन होतं. ते म्हणजे बोधिसत्व. आणि ते फक्त मित्ताविंदला आव्हान देणार नाहीत, तर त्याला स्वतःकडे बघण्याची, आत्मपरीक्षण करण्याची एक संधी देणार आहेत. आणि इथूनच कथा एका निर्णायक वळणावर येते. आता आपण कथेच्या अगदी हृदयात म्हणजे गाभ्याशी पोहोचलो आहोत. पुढे जो संवाद आपण ऐकणार आहोत तो फक्त दुःख भोगणारा माणूस आणि एक दैवी व्यक्ती यांच्यातला नाहीये, तर ते आहे आत्मपरीक्षण आणि ज्ञानाचं एक खूप शक्तिशाली आदानप्रदान. ऐका, मित्ताविंदक किती दुःखाने आणि गोंधळून विचारतो. त्याच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसतंय की आपण काय केलंय याचं त्याला काहीच भान नाही. तो स्वतःच्याच कर्माच्या जाळ्यात अडकलाय, पण त्याला याची जरासुद्धा जाणीव नाहीये. आता यावर बोधिसत्वांचा शांत पण अगदी भेदक प्रश्न ऐका. ते त्याला फक्त प्रश्न नाही विचारत आहेत, तर जणू त्याच्या समोर एक आरसा धरत आहेत. आणखी हवंय, आणखी हवंय ह्या नादात त्यांनी स्वतःहून काय काय गमावलंय याची ते त्याला आठवण करून देत आहेत. आणि हाच तो महत्वाचा क्षण आहे. मित्ताविंद तर शेवटी कबूल करतो की त्याची स्वतःची कधीही न संपणारी इच्छाच त्याच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. ही कबुली कदाचित त्याच्या बदलाची, त्याच्या परिवर्तनाची सुरुवात असू शकते. त्याच्या या कबुलीनंतर बोधिसत्व त्याला त्याच्या या अवस्थेमागचे एक वैश्विक सत्य उलगडून सांगतात. ते त्याला समजावतात की लोभ किंवा हव्यास कसा एका लहानशा इच्छेपासून सुरू होतो आणि बघता बघता त्याचं एका विनाशकारी वादळात रूपांतर होतं. हे जे आकडे आहेत ना, या फक्त संख्या नाहीत, तर हव्यास कसा वाढत जातो याचं हे एक भयानक चित्र आहे. बोधिसत्व सांगतात की लोभ कसा दुपटीने वाढतो. 4चे 8 होतात, 8चे 16, आणि हे चक्र तोपर्यंत थांबत नाही जोपर्यंत हा हव्यास त्या माणसाला पूर्णपणे गिळून टाकत नाही. आणि बोधिसत्वांनी दिलेला हा धडा फक्त मित्ताविंदकसाठी नव्हता, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. जो कोणी अशा कधीही न संपणाऱ्या इच्छांच्या मागे धावतो त्याला कधी ना कधी हे यातनेचं चाक आपल्या डोक्यावर घ्यावंच लागतं. आणि अखेरीस मित्ताविंदकच्या कथेचा शेवट खूप दुःखद होतो. त्याचा हव्यासच त्याचा काळ ठरतो. ही गोष्ट आपल्याला एक कठोर आठवण करून देते की कधीही न संपणाऱ्या इच्छांचा शेवट नेहमीच विनाशकारी असतो. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. ही फक्त एक काल्पनिक कथा नाहीये, तर ही एका महान गुरूंनी एका खास उद्देशाने सांगितलेली शिकवण आहे. या कथेच्या मागे एक खूप मोठा आणि खोल अर्थ दडलेला आहे. मग ही कथा सांगितली कोणी? तर स्वतः भगवान बुद्धांनी. आणि कुणासाठी? तर त्यांच्याच एका भिक्षूसाठी.
जो आपल्या इच्छांवर ताबा मिळवण्यासाठी धडपडत होता. म्हणजे बुद्ध या कथेच्या माध्यमातून त्याला आणि पर्यायाने आपल्याला सगळ्यांनाच एक मोठा धडा शिकवत होते. तर आता बघा कथेचा खरा अर्थ कसा समोर येतो. यातला मित्ताविंदक म्हणजे तोच हट्टी भिक्षू आणि ते दैवी व्यक्तिमत्व म्हणजे बोधिसत्व ते होते स्वतः बुद्ध. ही कथा त्या भिक्षूसाठी एका आरशासारखी होती ज्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं. आणि ही गोष्ट आपल्याला शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. ही जुनी गोष्ट आजच्या आधुनिक जगात कशी लागू होते? आजच्या काळात आपण आपल्या डोक्यावर अशी कोणती धारदार चाकं घेऊन फिरत आहोत? ही कथा खरंच आपल्याला आपल्या आयुष्यातल्या इच्छा आणि हव्यासावर खोलवर विचार करायला भाग पाडते.